जय नरहरी, जय सनातन. नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपण आलो आहोत सुवर्णकार येथील गणपती मंदिर आणि संत नरहरी महाराज मंदिर या ठिकाणी. हे गणपतीचे मंदिर उजव्या सोंडीचे असून पावन गणपती या नावाने प्रसिद्ध आहे. अनेक भक्तांच्या मनोकामना या ठिकाणी पूर्ण होतात. आपणही या आणि अनेकांनाही सांगा. मंदिर आहे या ठिकाणी नरहरी महाराज, विठ्ठल रुक्माई अशा प्रकारच्या मूर्ती स्थापित आहेत. या मूर्तीला फक्त पदस्पर्श करता येतो. पंढरपुरातल्या मूर्तीप्रमाणेच या मूर्तीला सुद्धा आपण स्पर्श करू शकतो. हे कुमार मामा या ठिकाणचे मुख्य पुजारी आहेत. हे सकाळपासून रात्री 9 वाजेपर्यंत आणि जर भजन वगैरे कीर्तन असेल तर रात्रीचे म्हणजे त्यांचं पूर्ण दिवस रात्र याच ठिकाणी. मग ते बांधीव असल्यासारखेच या ठिकाणी, त्यांचा प्रश्नच नाही. तर महाराज, तुम्ही किती दिवसापासून या ठिकाणी काम करता? 10 वर्षापासून आहे. म्हणजे सकाळी किती वाजता येतो? सकाळी 6ला. किती वाजेपर्यंत थांबता मग? 1 वाजे. आणि भजन कीर्तन असेल तर रात्री 8:30 8:30 हो. भजनला 6 आणि एखाद्या वेळेस मोठा कार्यक्रम असला, गोकुळाष्टमी, रामनवमी, रात्रभर. हो का? म्हणजे परवणीच्या वेळेस तुम्ही रात्रभर असता. आणि हे मंदिर किती वर्षापासून जुनं आहे? हे म्हणजे 25 वर्षापासून जुनं आहे. आणि तुम्ही कुठल्या पद्धतीनं काम करता? म्हणजे मानधन स्वरूपात, महिन्यावारी? काही नाही. नाही का? नाही. हरी बोला नाही तरी बोला, नको नको मान नको अभिमान. जय हरी, सुखी जा. जय हरी, जय हरी. फोटो आता तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुमच्या काय मागण्या आहे, तुमच्या काय समस्या आहे ते तुम्ही सांगायचे. मग जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आपलं तकदीर. तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं कोणापासून सुरुवात करताय, काय अडचण नाही. आता मला जवळपास 2-3 महिन्यापासून निरोप होता, या या या. आता बहिणी मंडळीचा आज योग आला. आता हाती घेतलं तर झेंडा उचलला ना तर झाले शेवटी एको नको बस. नाही, आता मी माझं काम करतोय. बाकी तुम्ही तुमचा प्रयत्न चालू ठेवायचं. माझं काम मी करणार. पण आम्हाला पुढं वाट दाखवायला पाहिजे ना. ते आहे. मग सांग, बोला तुमच्या समस्या. आमच्या मागण्या पुऱ्या करा. बाकी काय भजन मंडळीला काही नुसतं हेच करायचंय का? आमच्या बांधन आम्हाला द्यावा, भेटा. आम्ही हेच कोशिश करतो, रोज टाळ कुटीतो, पण आम्हाला काही भेटत नाही. याच्यातलं काही भेटते आता टेन्शन मला. आमचं एकच म्हणणं आहे की आमची बसायची सोय, आम्हाला तुमचा बंगला नको, आपल्या स्वतःचे पैसे आमचं काही मानधन चालू नको. करा म्हणा. आम्हाला प्रेमाची झोपडी का असत नाही, आम्ही त्याच्यात खुश आहे. तुमचे आता हे होणार, सलाब पडणार, मंदिर बांधणार, आमच्या देखत तुम्ही खांब उभे केले तरी समाधानी. बस बोला. काय राहिलं आपल्या. आडी अडचणी सांगायला. पावसामध्ये आता तुम्ही इतक्या दिवसापासून मला निरोप दिला, या या आज योग आला, बोलायला काय अडचण? पुढं मंदिराच्या पुढं काही बसायची सोय नाही, काय नाही. सगळा चिखल होतो, पाऊस लागतो, ऊन लागतो. काय करणार हरिपाठ आम्ही लोक तर एवढं रूम देतात, बसत नाही. आम्ही 15-16 जणी येतो. 15-16 जणी आम्हाला जागा पण नाही बसायला. एक तर माईक आहेत, एक नाही. एक माईक आहेत, एक नाही. आवाज येत नाही, भोंगा येत नाही. सरस्वती बोल ग. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी. झालं तू काही माग ना ती काही आमच्या मंदिराला द्या ना द्या आमच्या मंदिराला काही आता सगळे जण बसले आम्ही असं पावसात. आमचं म्हणणं हे आहे का आम्हाला मंदिर वगैरे चांगलं बनावं अशी इच्छा आहे. इथं बाग उपस्थित झाले होते कोतकरचं बरे तुम्ही मंदिर बांधून देऊ, तर मंदिराचा अजून काहीच ठाव ठिकाणा लागून नाही राहिला. कधी लागणार तो? पावसात बसतो हा? आम्ही. पाऊस पडतं, बोलो होते इथं काहीच लोकांच्या मंदिरात किती व्यवस्थित जागा झाली, काय काय कार्यक्रम होते इथं. उजर कोणी बसायला जागा नाही तर कार्यक्रम करणारे कोणी कसे करणार आहे कुठले? हे पॉईंट. श्रावण महिना आहे आम्हाला. बरं, तुम्ही किती दिवसापासून म्हणजे हरिपाठ वगैरे आमचं चालू आता कित्येक वर्षापासूनच इथं हरिपाठ चालू आहे. 35 वर्षापासून चालू आहे हरिपाठ. अम्मा होती त्यापासून, गवळण अम्मा होती त्यापासून, त्या आधीपासून म्हणलं तरी चालते. पहिले पुजारी होता का मेला तो दाढीवाला ब्राह्मण, त्याच्या आधीपासून आमचं हरिपाठ चालू आहे इथं. हो रे. आहे का नाही? मग आपल्याला मंदिराची काही सोयच नाही. बरं मंदिर बांधायला पाहिजे ना, कधी बांधणार? लोकांची मंदिरं तयार झाली. बरं, तुमच्यापैकी असे म्हणजे जे ग्रुपमध्ये होते त्यातले किती लोक बहिणी मंडळी गळाले? आमचे जास्त कर नाही का, आमचे सगळे येऊन राहिले भजीची मंडळी, सगळे येत आहे. आता कोण म्हणे रे? हा? नाही आता उभा राहा. नाही मावशी जगू मावशी म्हणते आता दारात उभा आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे का मंदिर खोटकर मागे इथं निवडणुकीसाठी आले होते ना, तेव्हा म्हणे आता आम्ही मंदिरात काम हाती घेणार नाही. आम्ही मंदिराचं काम हाती घेणार म्हणजे घेणार म्हणे, मला निवडून द्या म्हणे, तुमचं सगळं व्यवस्थित होईल म्हणे. मग तेव्हापासून काय मंदिराचं काहीच काम नाही ना झालं, काहीच आम्हाला माहिती पडून नाही राहिलं. म्हणून आमची इच्छा आहे का मंदिर जरा व्यवस्थित बांधकाम झालं तर चांगलं होईल. एवढं आमचं बोलणं आहे. अहो आम्ही कडे बसतो ना इथं मंदिरामध्ये, तर आमचं जागा पण पुरत नाही आम्हाला बसलं तर. रूम ती छोटीशी रूम आहे, काही आम्हाला जागा भेटत नाही बसायला बरोबर. पुन्हा पाऊस आल्यावर आम्हाला असं अर्ध आमचं रूम वल्लगच होऊन जातं अर्ध. कसं का बसा आम्ही बरं सांगा मंदिरामध्ये? म्हणजे काही होत नाही बरोबर. कोणी बाहेर उभं राहतं, पावसामध्ये उभं राहतं पाऊस आल्यावर. आम्ही तुम्हाला पाडणार नाही. आम्हाला जसं हरिपाठाची सोय नाहीये, तुम्ही जसं सोय करून द्यावा. काही सोय जसं मंदिर बांधून द्यावा, काही मानधन द्यावा. काही मानधन द्यावा, काही बायाला पिंचिनी चालू करा असं म्हणणं नाही बायाचं. गोरगरीब लोक आहे आम्ही. गोरगरीब बरोबर आहे. गोरगरीब आहे तर त्यांना पैसे पाहिजे, तर पिंचिन पाहिजे त्यांना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की शासनाने द्यायला पाहिजे. मानधन द्यायला द्यायला पाहिजे. पाहिजे. मानधन द्यायला पाहिजे, मानधन द्यायला पाहिजे. मंदिर तरी अपेक्षा किती मानधन मिळावं? आता जितकं देईन तितकंच आम्हाला तर गंजे मोठं पाहिजे, पण त्यांनी द्यायला पाहिजे ना. हो ना, हो ना. नाही आता अपेक्षा आता काहीचं म्हणणं कसं असतं 5,000 10,000 जे काय असेल. आता तुम्ही जितकं देईन तितक्यात कसो ना. ठीक आम्ही आहे. 5,000 तुम्ही आता जितकं देईन तितक्यात कसो आम्ही. आई काही नाही बोलायचं. बोला काय बोलायचं बोला, जे काही बोला मंदिराविषयी बोला काही. बोलायचं का? हा आम्हाला काही नाही, इथं संधी सोय पाहिजे, सलाम पाहिजे, टाकल्याला चांगलं बसायला चांगली जागा पाहिजे. लग्न कार्य होती. हा लग्न कार्य, गरीबाचे लग्न कार्य होते इथं. सोय झाली तर चांगली, कोणाचे छोटे मोठे कार्यक्रम व्हा जाईल, कुंकू द्यायचे कशाचे. गरीबाची सोय होईल, गरीबाचं बी सोय लागेल, आमची बसायची सोय लागेल. त्यांनी नाही काय.